नागपुरातील 16 वर्षीय विद्यार्थिनी एंजल ही फक्त दिसायला सुंदर नव्हती, तर अभ्यासातही प्रचंड हुशार होती. वडिलांची साथ नाही, त्यात आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट, मात्र तरीही ती लढत होती. पॅरामेडिकलचं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं. पण शुक्रवारी दुपारी एका अल्पवयीन नराधमाने तिच्या स्वप्नांची राख रांगोळी केली. दुपारी शाळा सुटल्यानंतर एंजल आपल्या मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली होती, पण पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या अल्पवयीन आरोपीने तिला पकडलं आणि खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर सपासप वार केले. एंजल जोरजोरात ओरडली आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. सध्या राज्यभरामध्ये गणेशोत्सवानिमित्त कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात येते. पण अशातच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात म्हणजेच नागपुरात भर दुपारी रस्त्यावरच भीषण हत्याकांड घडलंय. शाळेच्या जवळच ही भयंकर घटना घडल्याने नागपुरात मोठी खळबळ उडालीये. पण 10वीत शिक्षण घेणाऱ्या एंजलला अल्पवयीन आरोपीने का संपवलं? एका दिवसाची आईची साथ सुटली आणि एंजल नेहमीसाठीच दुरावली, अशी चर्चा का रंगली आहे? महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर पोलिसांवर गंभीर आरोप का होत आहेत आणि मागील काही महिन्यापासून एंजल सोबत काय काय घडत होतं? सगळी स्टोरी, सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.